चला सामना 4 षटकांचा असेल, लक्षात ठेवा. धावसंख्या आपल्याला कंपल्सरी चेस करायची आहे, दुसरं बेनिफिट नसेल. ना टॉस ना विकेट, ओनली रन चेस. आणि नियम आहे, स्पर्धेचा रूल आहे, त्यामुळे आपल्याला रूल फॉलो करावा लागेल. घरकुल संघाची सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी मैदानामध्ये तेजस आणि आदित्य या जोडीला पाहतोय आपण. तेजस 6वेला पाहतोय आपण स्ट्राईक बर्दी आणि गोलंदाज रणजित. रणजित पाटील यावेळेस पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. हॅलो, एक मिनिट. चला, पहिला बॉल ते डॉट फेकण्यात आलाय. ओ, टॅपिंग क्रिकेट पहा मिळतोय, कट केला जातोय चेंडूला. बॅकफुट पॉइंटला फिल्डर असताना एकेरी धाव मिळाल्या. कॉल होता लगेचच. आणि आज सुद्धा 8 संघ खेळणार आहेत. प्रत्येक टीमला ऑन करेन की आपण वेळेवरती या. हा, नेक्स्ट मॅच ओवेकॅम विपक्ष गौरी स्पोर्ट नेवाली. लक्षात ठेवा, आपण वेळेवरती या. फटका चांगला आहे यावेळेस, स्क्रीन समोर अगदी सरळ खेळला जातोय आणि येतोय या षटकार. विजयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पुष्पहार प्रदान करतोय. यावेळेस थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न, षटकार आल्यानंतर लगेचच लाईन चेंज केली. आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केला बॉल, तोपर्यंत डॉट. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर षटकार, पुन्हा एकदा डॉट बॉल. 4 ओव्हरचा मॅच आहे, त्यामुळे आपल्याला ताबडतोब बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. पंच सचिन कडू सर इशारा करत असताना वाईड बॉल. आज 2 पंच आपल्याला पाहा मिळतील. मेन पंच पाहतोय आपण सचिन कडू सरांना. स्क्वेअर लेगला अरविंद म्हात्रे सर 2 पंच आहेत या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलाय. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकेरी धाव मिळेल. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाले. एक षटकार, त्याच्यानंतर वाईड बॉल होता आणि त्यानंतर आलेली धाव आपल्याला पाहा मिळतोय. यावेळेस लेग स्टंप संतोष मामा तुर्बे आणि भरत पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालं व्यासपीठावरती. या पण पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये जरी षटकार आला असला तरी मात्र धाबा आल्या त्या फक्त 9 धाबा. रणजितचे षटक राहिला अतिशय चांगला. एका षटकाराचा अपवाद वगळला तर स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली आणि ती गोलंदाजी करत असताना मात्र फक्त 9 धाबा त्याने खर्च केल्या. त्यामुळे चला आता लगेच फिल्डिंग लाभायचं आहे. 9 धाबा स्कोरबोर्डवरती विदाउट लॉस.
4 षटकांचा सामना आहे. घरकुल विपक्ष दावडी या दोन संघामध्ये आपल्याला सामना पहा मिळतोय. आज सुद्धा 8 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. अतिशय चांगलं वातावरण आज जर पाहिलं तर सकाळपासून थोडासा ऊन सावळीचा लपंडाव सुरू आहे. ओके, चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. जो 20 मिनिटाचा वेळ असतो आपल्याला, त्या 20 मिनिटामध्ये आपल्याला इनिंग संपवायची आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे कधी संध्याकाळ होते, एकदा 5-5:30 वाजले की थोडासा अंधुक प्रकाश होतो आणि त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमला द्विधा परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे असं नको व्हायला, कोणत्या संघावरती अन्याय नको. त्यामुळेच आपल्याला लवकर खेळायचं असतं. लवकर या, लवकर खेळा, हरकत नाही आहे. बरेचसे संघ उशिराने येतात आणि मग संध्याकाळी कमी ओव्हरच्या मॅचेस त्यांना खेळायला लागतात. कारण जर आपण पूर्णपणे एंट्री फी एवढी देता मग कमी षटकांचे मॅचेस का खेळता? त्याच्यासाठीच आपल्याला लवकर येणं आवश्यकता असते, गरज असते. तर दुसरं षटक बॉलर रुपेशला पाहतोय. हा, आमचे स्कोरर अक्षय मडवी यांचं आगमन झालंय. अक्षय या. हा, बेस्ट बॅट्समनसाठी पहा आराध्य स्पोर्ट तलोजा मजकूर यांच्या वतीने, आराध्य स्पोर्टच्या वतीने ही बॅट आणलेली आहे. मयूर राजे आमचे यांच्या वतीने बॅट देण्यात आली आहे बेस्ट बॅटरला. फिल्डर मात्र खूप दूरवरती आहेत, त्यामुळे 2 धावा आहेत ते सहज झाल्यात. पहिलाच बॉल होता, 2 धावा आल्यात. मागच्या ओव्हरमध्ये षटकार येऊन सुद्धा फक्त 9 धावा आल्या आणि आता या 2 धावा येत असताना आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं पाहायला मिळालं. गेली कित्येक वर्षे मैदान क्रिकेटसाठी सज्ज असं चांगलं, अतिशय चांगलं ग्राउंड. फुल टॉस, ओहो, पायदा उठू शकले नाही आहे. अगदी लॉलीपॉप चेंडू होता. बॅटच्या जर रडारामध्ये आला असताना चौकार षटकार पाहायला मिळाला असता निश्चित, मात्र तसं काही घडलं नाही आहे. त्यामुळे चेंडू गेला डॉट. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. दोन चेंडू डॉट आल्यात. त्यामुळे विचार विमर्श करावा लागेल की आता आपण कशा प्रकारे खेळायचं तर खेळायचं. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर आता एकच षटकार अजूनपर्यंत आला, एक चेंडू पहिल्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा टोईंगला लागतोय चेंडू, पाठीमागे येतोय. डीपमध्ये फिल्डर आहेत, एकच धाव. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. अतिशय चांगला थ्रो पाहायला मिळाला आपल्याला. एकूण धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अत्यंत चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत एकच षटकार आला इनिंगमध्ये. त्यामुळे आपल्याला कुठे का होईना विचार करावा लागेल थोडासा की आता कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे, जेणेकरून 4 ओव्हरमध्ये 40-45 धावा कशा होतील हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं ठरेल. पुल केलाय, फटका फसला हवेमध्ये. फिल्डर आल्यात आणि नाही अंदाज घेऊ शकले. दोनच धावा. झेल टिपणं तेवढंच गरजेचं होतं, कारण साधा सोपा झेल होता. भरपूर हवेमध्ये संचार करत होता. भरपूर वेळ पाहिला तर हवेमध्ये संचार करत असताना बॉलला पाहिलं, मात्र झेल टिपू शकले नाही आहे. झेलचं रूपांतर झालंय 2 धावेने. पुन्हा एकदा चांगला चेंडू, लेग बिफोरचा अपील पंचांकडे केलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकात 9 आल्या, ह्या षटकात मोठा एकही फटका आला नाहीये, त्यामुळे कमी धावा. या षटकात फक्त 5च धावा रुपेशने खर्च केल्या आणि एकूण धावसंख्या 2 ओव्हरच्या सांगतेनंतर 14 धावा.
पाहतोय तिसरं षटक. स्ट्राईक वरती आदित्यला पाहतोय आपण. फिल्डिंग प्लेसमेंट मध्ये पुन्हा एकदा चेंजेस करत असताना चला चला आपण सामना सुरू करा. जास्त वेळ नको प्लीज. अंपायर्स आपल्याला कॉल देतात, लक्षात ठेवा. आमचे एजे असले तर प्रश्नच उडत नाही, कारण ते अगदी नेट टू नेट चालतात. फुल टॉस बॉल, कॅच इटचा कॉल आणि नाहीये, कॅच ड्रॉप. आणि 2 धावा सुद्धा मिळाल्यात. अगदी फिल्डर त्या ठिकाणी मिड विकेटला होता, त्याला मात्र कव्हर्सला आणलं. अगदी झेल सोपा होता. 2 धावा सुद्धा मिळाल्या. असे झेल आपल्याला कधी कधी महागात पडतात. ज्यावेळेस आपण झेल सोडतो ना, त्यावेळेस झेलची किंमत पूर्णपणे आपल्याला मोजावी लागते. आजपर्यंतचा इतिहास आहे. पुन्हा एकदा बिग शॉटचा प्रयत्न, पुन्हा एकदा कॅच इट. आता मात्र झेल साधा सोपा बनवला. फलंदाज बाद, पहिला धक्का घरकुल टीमला. तिसऱ्या ओव्हरमध्ये बाद झाला. न्यू बॅटर मैदानामध्ये संदीप जाधवला पाहतोय. रिव्हर्स आल्या आल्या स्विच काढायचा प्रयत्न येते. एकेरी धाव. बॅकअपला कोणी नाहीये पाहिलं आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जातोय. पहिलाच बॉल होता. रिव्हर्स स्विच खेळण्याचा प्रयत्न राहिला, मात्र बॅटला व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये, त्यामुळे चेंडू जागेवरती थांबला. एकेरी धाव मिळत असताना आता एका दुःखा धावांनी नाही जमणार. आता मोठे पडके खेळावेच लागणार, कारण 4 ओव्हरचा सामना आहे. 24 बॉल. सुरुवातीच्या 12 बॉलवरती फक्त 14 धावा बनवता आला घरकुल टीमला. ओ पटका चांगला ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. गुड फिल्डिंग. एक जा. गुड फिल्डिंग, गुड ड्रॉ. धावसंख्या 18. 2 टू गो. 2 चेंडूंचा खेप पर्याप्त असेल या ओव्हरमध्ये. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अतिशय तेज तर्रार गोलंदाजी पहा मिळतो आपल्याला. 1 मोर डॉट डिलिव्हरी येत असताना पाहिले आपण. आता शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत अनुशासित गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला टीम दावडी संघाने. ओ पुन्हा एकदा मिसफील्ड झाली आहे आणि येथे 1चं रूपांतर 2 मध्ये पहा मिळतो आपल्याला. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. जिथे 1च होती तिथे 2 मिळाल्या आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये प्रथम बॅटिंग केली आहे. सध्याच्या स्थितीला घरकुल संघ पाहतोय. धावसंख्या पोहोचली आहे ती त्यांची 20 धावा. 3 ओव्हरमध्ये फक्त 20 धावा आल्यात. आता विचार करावाच लागेल की मोठं षटक आता कशा प्रकारे मिळेल, कारण फील्ड प्लेसमेंट अत्यंत चांगला आहे. गोलंदाजी फार चांगली झाली आहे दावडी टीमची, त्यामुळे आता थोडासा विचार विमर्श करून त्यांना खेळ करावा लागेल. या तिसऱ्या षटकामध्ये कल्पेशने फक्त 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवला. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या, मात्र रुपेशने फक्त 5च धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. अत्यंत चांगली गोलंदाजी राहिली. अद्यापर्यंत 10 पेक्षा जास्त धावा बनवता आल्या नाहीये एका ओव्हरमध्ये घरकुल टीमला. शेवटचा अंतिम षटक आता दशरथ सोरकाते यांना पाहतोय आपण. एक सिनियर खेळाडू या टीम मध्ये पहा मिळतोय आणि एक स्वतः
चांगले पंच सुद्धा आहेत. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये नेहमीच पंचांची भूमिका साकारत असतात. आज मात्र आपल्या घरच्या टीम मधून खेळत असताना पहिलाच बॉल, फटका चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल, दुसरी नाही आहे. ओ येते काय, थ्रो खराब पाहायला मिळाला. 1-2 मध्ये रूपांतर होत असताना पाहिलं आपण आणि या 2 धावा मिळाल्यात. 22-22 अकरावरती संघ जाऊन पोहोचतोय. सध्याच्या परिस्थितीला पाहिलं तर चांगलं सिच्युएशन आहे दावडी संघाचं. मात्र शेवटी क्रिकेट आहे, जरी कमी धावा बनवल्या, चांगली दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी झाली, विकेट मिळवल्या तर सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करू शकाल. ओ रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, फिल्डर पहा त्या ठिकाणी उपस्थित केल्यात. धाव मिळेल एक आणि दुसरी धाव सुद्धा येते, पूर्ण केली जातोय. तिसरे धावेचा प्रयत्न, 3 धावा, फेकाफेकी फेकाफेकी. जेथे एकच धाव होती तिथे 3. पंचवीस धावसंख्या पहा मिळते आपल्याला स्कोरबोर्ड वरती. यस 25 धाबा. पंच काहीतरी त्यांना सूचना देत असताना क्रॉसिंगचं. यस हुक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा जेल ड्रॉप. नाही आहे. ग्राउंड फिल्डिंग चांगली पाहायला मिळालंच नाही. नसीब यांचं चांगले आहेत की मोठे पटके येत नाही आहेत. अद्यापर्यंत 3 झेल ड्रॉप केल्यात आणि 5 वेळा मिस फील्ड केलेली आहे. त्यामुळे 5च्या या आणखीन 5 धाबा एक्स्ट्रा मिळाल्या. 3 झेल सुद्धा सोडले गेल्यात. आता चेंडू शिल्लक आहेत ते 3 धाबा झाल्या त्या 26. स्क्वेअर लेगला खेळून काढलाय, चेंडू चाललाय सीमारेषा लगत, फिल्डर आल्यात आणि अडवलंय चेंडूला. 2 धावा. तिसरे धावेचा प्रयत्न पाय ते नाहीये. फिल्डिंग आज फलंदाज बाद, रनआउट. 2च धाबा. दोन. चला नेक्स्ट मॅच साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या. ओवे कॅम्प आणि त्याच्या विरोधात खेळणारा संघ गौरी स्पोर्ट नेवाली. यूट्यूबच्या माध्यमातून आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. लक्षात ठेवा जास्त वेळ करू नका, कारण आज वातावरण खराब आहे, त्यामुळे अंधार कधी होईल हे लक्षात ठेवा आपण. आणि टॉस साठी या. पुन्हा एकदा हुक केलाय, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमा पार, चौकार. पहिला चौकार आला. आता एकच षटकार आला होता दुसऱ्या बॉलवरती, त्याच्यानंतर एकही चौकार षटकार नाही आहे. अगदी दुष्काळ पडत गेला. एकेरी धावा मिळाल्या.
पुन्हा एकदा पटका चांगला आहे, शॉट चांगला आहे, चेंडू चालला डीपेक्षा कबरला, फिल्डर धावता त्याच्या मागे मात्र अडवलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. तिसरे धावेचा प्रयत्न, रनआउट. फलंदाज बाद. घरकुल या ओवे कॅम्प आणि त्यांच्या विरोधात खेळ करताना पाहायला मिळालेला गौरी स्पोर्ट्स नेवाली. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला शेवटची पुकार असेल की आपण लगेचच टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे, कारण की पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेचच टॉससाठी संपर्क साधायचा आहे. चला, एकूण धावसंख्या पाहिली तर धावा झाल्या त्या 34 आणि 35 माफक लक्ष असेल. 24 बॉल 35 करायचं आहे टीम दावडी संघाला. मात्र त्या धावा रोखल्या जातील की त्या चेस होतील याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल. आणि सामना जसा सुरू होईल तसा आवाज आमचे साथी समालोचित मित्र आदेश पाटील यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थी साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते. आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण स्पर्धा एन्जॉय करता आई गावदे 11 CSK सिद्धी करवले आयोजित स्वर्गीय बालाराम मडवी व स्वर्गीय खुशाल पाटील स्मृती चषक 20-25 शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट बॅट्समनसाठी आराध्य स्पोर्ट्स कडनं या ठिकाणी आपण पाहता एक सुंदर अशी बॅट या ठिकाणी स्पॉन्सर केलेली आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक चांगली बॅट आपण पाहता जी आपण पाहता पुरस्कृत केलेली आहे आराध्य स्पोर्ट्स कडनं, आणि ती मात्र बेस्ट बॅट्समनसाठी या ठिकाणी दिली जाणार आहे. मयूर राजे यांच्याकडनं ही बॅट मिळालेली आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहता स्पर्धा भरपूर चांगली रंगताना पाहायला मिळते. तिसरा दिवस या स्पर्धेचा आणि तिसऱ्या दिवसामध्ये पहिलीच लढत मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळते. घरकुल त्यांच्या विरोधात दावडी. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतात घरकुल संघाने धावा बनवल्या त्या 34 आणि 35 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी चेस करायचं आहे. तो म्हणजेच खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये दावडी संघाच्या गोलंदाजांनी अचूकरित्या गोलंदाजी या ठिकाणी केली आहे. कारण आपण पाहिलं तर स्पेल भरपूर चांगले राहिले. पहिल्या षटकामध्ये रणजितचा स्पेल आपण पाहिलं तर अवघ्या 9 धावा त्यानं खर्च केल्या. एक चांगला स्टार्ट, कारण की पॉवर सर्कलमध्ये 9 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत आणि एक चांगली गोलंदाजी त्यानेही या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये रुपेश आले आणि रुपेश यांनी अवघ्या 5च धावा खर्च केल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा इकॉनॉमिकल स्पेल राहिला कल्पेशचा. त्यानं अवघ्या 6 धावा, 1 विकेट त्यांनी संपादित केलं त्या षटकामध्ये. आणि शेवटच्या षटकामध्ये एक अनुभवी गोलंदाज होता आणि त्याच्यावरती थोडीशी मागणी गोलंदाजी राहिली. 14 धावा त्यानं खर्च केल्या अंतिम षटकामध्ये, कारण की स्लोगरचं षटक अंतिम षटक थोडंसं मागणं राहिलं. मात्र चांगली गोलंदाजी त्याची राहिली. आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 34 धावा या ठिकाणी उभारू शकला 24 बॉलवरती. तो म्हणजेच घरकुल संघ. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 35 धावसंख्येचं टार्गेट आहे. या ठिकाणी आपण पाहता सिद्धी करवले गावाचे युवा कार्यकर्ता, शेतकरी कामगार पक्षाचा युवा धडाडीचा कार्यकर्ता
प्रमोदजी मडवी यांचंही या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. CSK संघाला नेहमीच त्यांचा सपोर्ट राहिलाय आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होत असताना आज सुट्टीचा दिवस. आज मात्र आपण पाहिलं तर प्रमोद मडवी दिवसभर या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेतील यातील मात्र शंका नाही आहे. खूप सारी मेहनत घेतात. त्यांना जर मी म्हणेन ना, सिद्धी करवले गावानं जर त्यांना सपोर्ट केला ना प्रमोद मडवी यांना, तर नक्कीच सिद्धी करवले गावाचा विकास होणार यातील मात्र शंका नाही. कारण की नेहमीच सिद्धी करवले गावाचा जेव्हा अडचणीमध्ये येतो ना सिद्धी करवले संघ, काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात ना, तेव्हा नक्कीच प्रमोद मडवीचा एक चांगला हात असतो आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतोय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. पंचाचा ग्रीन सिग्नल मैदानामध्ये येतोय. 35 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. दावडी संघाची रुपेश आणि त्याच्या संगतीनं रोनक. रुपेश रोनकची जोडी आणि गोलंदाज संदीप. पहिला बॉल स्लोअर पद्धतीचा लाऊड अपील मैदानामध्ये, त्याला आपल्याला मध्ये उत्साह जास्त होता, विश्वास मात्र कमी होता आणि पंचाने एरलं की या ठिकाणी लाईन थोडीशी मिस झाली होती आणि त्या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहता डॉट चेंडूची सांगता. अप्रतिम पंचाची भूमिका या ठिकाणी आपण पाहता. चांगला पंचांचा निर्णय या ठिकाणी दिला गेला आणि या ठिकाणी आपण पाहता डॉट चेंडूची सांगता. एक चांगलीच सुरुवात या ठिकाणी देत असताना संदीप, कारण की त्याला माहित आहे इथून चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. यावेळेचा बॉल एज लागली, चेंडू मागे निघून गेला होता, क्षेत्ररक्षक पुढे सरकलेत, तोपर्यंत एकच धाव. याच दरम्यान शुभाग म्हणते मोरिया 11 संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय बामा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चल पुढील मॅच असेल ओवेकॅम आणि त्यांच्या विरोधात गौरी स्पोर्ट्स नेवाळी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉस साठी संपर्क साधा. दोन्ही संघ जर उपस्थिती राहिले नाही तर दोन्ही संघांना पॅनलाइज केलं जाईल. षटकं इथे या ठिकाणी कमी केली जातील, याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. एक ओव्हर त्या ठिकाणी कमी केली जाईल कारण की वेळेला फार महत्व असतो. वेळेला फार महत्व असतं कारण की वेळ कोणासाठी थांबत नसतो. कारण की आज आपण पाहिलं तर आज सकाळी जो पेपर 5 रुपयाला विकला जातो ना, उद्या 5 रुपये किलोनं त्याला विकला जातो. असं वेळेला फार महत्व आहे. यावेळेचा बॉल चांगला फटका अदा केलाय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. पॉवर सर्कलचा योग्य वापर, चेंडू सीमा पार येतोय, चौकार. आणि समीर पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी दाखवलाय. स्वरूप कंस्ट्रक्शनचे प्रोपायटर आहेत समीरजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन. मात्र यावेळेचा बॉल चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये विसावला आणि चेंडू जाईल सीमा पार, येतोय हा तडाका, षटकार. ज्या प्रकारे फलंदाज जसा मैदानामध्ये स्ट्राईक नेण्याला आला, रोनक त्याच्या बॅट मधनं चौकार षटकार. त्यानंतर यावेळी विकेट संपादित केलाय. मोठा विकेट मैदानातून बाहेर होतोय. फलंदाज बाद रोनकच्या बारीचा अंत झालाय. विकेटचं संपादन झालं. रोनकचं करेल कौतुक, ज्या प्रमाणे स्टार्ट दिलं मैदानामध्ये. या ठिकाणी उपस्थित झालेले ओएकेएमचे कॅप्टन अजयजी बातोसे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर विनंती असेल गौरी स्पोर्ट्स नेवाली टीमचे कॅप्टनला की आपण लगेचच टॉस साठी संपर्क साधायचा. पहिलं षटक मैदानामध्ये चालू असताना चांगली बॅटिंग करताना दिसलाय मैदानामध्ये. आता नवीन फलंदाज आल्या त्यानंही दाखवलंय दहशत.
यावेळी चेंडू जाईल सीमा पार, निर्णय येणं या ठिकाणी बाकी आहे. चेंडू एकच टप्प्यानंतर फरार होतोय सीमा पार, मिळतील 4 चौकार. या ठिकाणी नक्कीच षटकार आहे की चौकार आहे हे चेक केलं जाईल. की थोडस डाऊटफुल होता हा डिसिजन आपण पाहता. अप्रतिम फटका या ठिकाणी आपण पाहिला होता पॅटर्नशिपच्या माध्यमातून. चौकार. डिसिजन थोडासा आपण पाहिलं तर क्लोज होता आणि त्यानंतर आपण पाहता स्टार क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून डिसिजन येतोय. या ठिकाणी चेंडू सीमा पार जातोय चौकार आणि चौकारानं पहिलं षटक झालं समाप्त आणि पहिल्या षटकानंतर दणदणीत अशी सुरुवात राहिली आहे बॅटिंग करत असताना दावडी संघाचे. कारण की आपण पाहता पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद, 15 धावा धावफलकावरती लागल्यात. 35चं टार्गेट आहे, अजूनही 18 मध्ये 20 करायचे, तर अजूनही वेळ गेली नाहीये. एखादं जर चांगलं षटक आलं ना तर कमबॅक होऊ शकतो मैदानामध्ये. मात्र तशी काही गोलंदाजी इकॉनॉमिकल स्पेल या ठिकाणी हातलावं लागेल. मात्र बॅटिंग करत असताना एक चांगली दर्जेदार स्टार्ट दिली आहे. चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. रणजितनं आले आले चौकार दाखवला. त्यानंतर आपण पाहतात सलामीचा फलंदाज रुपेश स्टाकनेनला. आता मात्र आपण पाहिलं तर आउटसाइड ऑप्शन पंचांनी आपण पाहिलं तर हेरलं की हा बॉल आउटसाइड ऑप्शन आहे. वाईट जी गुण करतायत. एक्स्ट्रा धावे या ठिकाणी मोजावे लागेल. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. गोलंदाज आपण पाहता तेजस स्लोअर पद्धतीचा बॉल होता या ठिकाणी आपण पाहता. आणि या ठिकाणी वाईट ची खून करतायत पंच. हाईट फॅक्टर मोजावा लागेल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. पाहू शकाल आपण हाईट फॅक्टर किती होती याच्याकडे. आता आपण पाहता डिसिजन पेंडिंग आहे. कोणता निर्णय येईल हे पाहण्याजोगे असणार आहे. नो बॉल, नो चेंडू, फ्रीचा आता मात्र कॉल आलाय पंचांकडनं आणि संधी असेल फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची. गोलंदाज तेजस नेमकं करतो काय? स्विंग आक्रमण करण्याचा तो प्रयत्न करतोय मैदानामध्ये. मात्र त्याचा स्विंग हवेमध्ये होताना पाहायला मिळाला आहे. फुलटॉस आहे यावेळी. धमाका तडाका चेंडूला उडवलाय सीमा पार, मिळतील 6 षटकार. नेवाली टीमचे कॅप्टन आपण कुठे असेल तर संपर्क साधा टॉस साठी. कारण की ओवे कॅम्प टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मॅच संपायच्या आज जर तुमचा संघनायक आला नाही तर 2 धावेची पॅनल्टी इथे ऍड केली जाईल. यावेळेचा बॉल टॅप करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. रन आउटची संधी या ठिकाणी. अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय आणि या ठिकाणी विकेटचं पतन होईल. रन आउटच्या स्वरूपात दुसरा फलंदाज माघारी परतलाय. दावडी संघाचा फलंदाज बाद होतोय मैदानामध्ये. रुपेश जो सलामीसाठी आला होता.
आपण पाहिलं तर चांगला खेळ केला, 7 धावेचं योगदान देऊन माघारी परतला रुपेश. 8 धावेचं योगदान दिलं त्यानं. मात्र आपण पाहता 24 धावा धावफलकावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. नितेश होते. यावेळेचा बॉल चांगला डिलिव्हर केला आणि आपण पाहता बऱ्याच काळा उशिरानंतर या ठिकाणी डॉट बॉल येत असताना डॉट बॉलच्या माध्यमातून आपण पाहता धावसंख्या स्थिर धावसंख्या धावफलकावरती 24 धावा लागल्या गेलेल्या आहेत. अजूनही 11 करायचे आहेत. यावेळेचा बॉल आता मात्र आपण पाहिलं तर फलंदाजाने हरलं की सिंगल डबलनेही या धावसंख्येवरती आपण पाहता विजय मिळवू शकता आणि याचप्रमाणे खेळ करताना दिसत आहेत. संयमी खेळ त्यांचा राहिला आहे कारण की त्यांना माहिती आहे पहिल्या षटकामध्ये एक हाणामारी त्यांनी केली आणि त्यानंतर सिंगल डबलनं सामना खिशात घालू शकतो आणि तोच प्रयत्न त्यांचा राहिलाय मैदानामध्ये. दावडी संघ कमबॅक करत असताना या मॅच मध्ये स्लो ओव्हर पद्धतीचा बॉल फसवा चेंडू या ठिकाणी फेकला गेला. चेंडू बॅटचा संपर्क नाही. अजून एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. असेच काही डॉट बॉल या मॅच मध्ये फेकावे लागतील गोलंदाजी करताना घरकुल संघाच्या गोलंदाजांना जर या मॅच मध्ये बनून राहायचं असेल तर. संयम मिकेल यावेळेचा बॅकफुटला येऊन स्पंज केला. तोपर्यंत सिंगल धाव झाली कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा त्या ठिकाणी हलर्जीपणा त्या ठिकाणी दाखवला आणि त्याचाच फायदा मैदानामध्ये मिळाला दावडी संघाच्या फलंदाजांना आणि मिळतील या बॉलवरती 2 धावा. डायरेक्ट हिट देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न राहिला होता. आता मिळत आहेत 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरं झालं समाप्त आणि 2 षटकानंतर धाव फलकावरती धावसंख्या लागल्यात ते म्हणजेच 27 धावा आणि आता मात्र समीकरण उरलंय मैदानामध्ये. येणारे 12 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करताना दावडी संघाला. चला ना नेवाली टीमचे कॅप्टन आपण या लगेच टॉस साठी कारण की मॅच आता पूर्णपणे संपन्न होण्याच्या दिशेने आहे. उभे कॅम्पचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी शुभ आगमन होते हरिभक्त पारायण बळीराम बाबा यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या बाबा आपण व्यासपीठावरती कारण आपण पाहिलं तर वारकरी संप्रदायातील एक मोठं नाव बळीराम बाबा कारण की आपण पाहता सिद्धी करवलं म्हटलं तर वारकरी संप्रदायाचा नेहमीच वारसा असणारा हा गाव आहे आणि त्यापैकी बलराम बाबा यांचं या ठिकाणी शुभागमन त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुलटॉस आहे यावेळी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते. तोपर्यंत मिळतील 1 धाव. 1 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 29 या आकड्यावरती. तिसरं षटक आपण पाहता विशालच्या माध्यमातून फेकलं जातं. सिंगल वरती कॉन्सन्ट्रेट केलं या मॅच मध्ये दावडी संघाने कारण की त्यांना माहित आहे सिंगल डबलना मॅच जिंकू शकतो आणि तो प्रयत्न त्यांचा राहिला या मॅच मध्ये. यावेळेचा बॉल अतिशय चांगला फटका अदा केला. सिंगल इथे कन्वर्ट झाले. दुसरीचा प्रयत्न दुसरीसाठी या ठिकाणी पलटलेत आणि 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. अवघ्या 4 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये येणारे बॉल असतील ते म्हणजेच 9 बॉल वरती 4 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. भरपूर चांगला क्रिकेट या ठिकाणी दाखवला दावडी संघाने कारण की आपण पाहता गोलंदाजीमध्ये दमखम दाखवला. फलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं कार्य. स्विचिटचा फटका या ठिकाणी अदा केला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय मात्र चेंडूने या ठिकाणी शर्यत जिंकली आणि विजयाचा चौकार दावडी संघाच्या फलंदाजाच्या बॅट मधून आणि या ठिकाणी दावडी संघ होते विजय.